जे मांसाहारी असतात, ज्यांना मांस अतिशय प्रिय असतं, अशा लोकांना एक संभ्रम असतो उन्हाळ्यात मांसाहार करावा की करू नये. लक्षात ठेवा, मार्च, एप्रिल, मे आणि मिड जूनपर्यंत उन्हाळा असतो आणि उन्हाळ्यामध्ये सूर्यकिरणे अधिक प्रखर असतात, वातावरणातली उष्णता वाढलेली असते. शिवाय उन्हाळ्यामध्ये आपला अग्नी मंद असतो, अर्थात अन्न पचवण्याची जी आपली क्षमता असते ती कमी असते. आणि अशा वेळी जर आपण मांसाहार घेतलात किंवा हाय प्रोटीन डाएट घेतलात ना, की आपल्या शरीरातली उष्णता अधिकच वाढते आणि या क्रियेला थर्मिक इफेक्ट ऑफ फूड असं म्हणतात. म्हणजे आपण जे अन्न खातो त्याचा आपल्या उष्णतेवर होणारा परिणाम, थर्मिक इफेक्ट ऑफ फूड. एकतर चिकन, मटन, मासे हे जे पदार्थ असतात हे गुरु असतात, अर्थात पचायला जड असतात. शिवाय ॲनिमल प्रोटीनपासून अमायनो ॲसिड्स तयार होत असताना आपल्या शरीराला थोडेसे जास्त श्रम घ्यावे लागतात. शिवाय अन्न पचवताना जास्त ऊर्जा सुद्धा खर्च होत असते. साधारण आपला मेटाबॉलिक रेट वाईल डायजेस्टिंग दिस प्रोटीन्स साधारण 30% वाढलेला असतो. परिणामी मांस पचवत असताना नकळत आपल्या श्वासाचा वेग सुद्धा वाढतो आणि शिवाय आपल्याला घाम सुद्धा जास्त येतो. शिवाय हे ज्या मांसाच्या वेगवेगळ्या रेसिपीज बनवल्या जातात त्या रेसिपीजमध्ये तेल वापरले जातात, भेळ मिसळयुक्त असतात. शिवाय वेगवेगळ्या मसाल्यांचा अतिरेक असतो वेगवेगळ्या कुकिंग रेसिपीज बनवत असताना आणि यामुळे तुमच्या शरीरातील पित्ताचा जोर वाढतो. जळजळणं, मळमळणं, आंबट ढेकरा येणं, पोट गच्च होणं, डोकं दुखणं. शिवाय शौचाला साफ न होणं, मलप्रवृत्तीवेळी शौचाच्या जागेस भगभगल्यासारख्या संवेदना किंवा लघवी करताना जळजळणं, वारंवार तोड नेणं, अंगावर पुरळ उठणं, असे एक ना अनेक पित्ताशी संबंधित किंवा रक्ताशी संबंधित आजार हे मांसाहार सेवनानंतर वाढतात. परिणामी उन्हाळ्यात मांसाहार टाळणं शहाणपणाचं.